नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एम-के-सी-एल, एम-एस-सी-आय-टी न्यू सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी काय डॉक्युमेंट्स लागतात हे अतिशय छोट्याशा शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की तुम्हाला कळेल की बाबा मला सेंटर चालू करण्यासाठी काय-काय डॉक्युमेंट्स असण्याची गरज आहे. तर सर्वप्रथम आपल्याला इथे यादीत एम-के-सी-एलचे ही अधिकृत वेबसाईट आहे, जिथे न्यू सेंटर रजिस्ट्रेशनची प्रोसेस चालू आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिले डॉक्युमेंट रिक्वायरमेंटमध्ये जर तुम्ही गव्हर्नमेंट डॉक्युमेंट्स जर बघितले, तर याच्यामधून तुम्हाला बॉम्बे शॉप ॲक्ट जे आपण म्हणतो, शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट, तर हे जर हे पाहिजे तुम्हाला जर तुमचं प्रोप्रायटर फर्म असेल तर. पार्टनरशिप असेल तरीसुद्धा ते चालणार आहे. एखादा ट्रस्ट असेल तर रजिस्टर्ड सर्टिफिकेट जे ट्रस्टचं येतं ते पाहिजे. सोसायटी असेल तर सेम तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काय हे कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल त्याच्यासाठी सुद्धा आणि पब्लिक आणि प्रायव्हेट लिमिटेड असेल, तर त्याच्यासाठी तुमचं इन्कॉर्पोरेशन सर्टिफिकेट जे आहे ते पाहिजे. तर आपल्यापैकी 99% जे लोकं असणार आहेत, ते एक तर प्रोप्रायटर असणार आहे किंवा पार्टनरशिपवाले असतात ते असणार आहेत. या दोघांसाठीही शॉप ॲक्ट चालणार आहे. अतिशय सोपं ₹150-200 त तुम्हाला शॉप ॲक्ट 5 मिनिटात बनवून भेटतं. तर ते तुम्ही काढू शकतात. ओके. जर ट्रस्ट आणि सोसायटी असेल, हे 1% लोकं असतील फक्त मोस्टली, तर त्यांच्यासाठी सुद्धा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे त्यांचं ट्रस्टचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे, ते त्यांना असणं अपेक्षित आहे. बरोबर? सेकंडली जर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये येत असाल, तर ग्रामपंचायतचं एन-ओ-सी लेटर तुम्हाला पाहिजे. ओके. तर मग ते ह्या सर्वांसाठीच तुम्हाला ग्रामपंचायतमध्ये असेल, तर तुम्हाला एन-ओ-सी सर्टिफिकेट त्यांच्याकडनं घ्यावं लागेल, की बाबा आम्हाला इथे अमुक सेंटर चालू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. याच्यात तुम्हाला काहीही अडचण राहणार नाही. असं म्हणून त्यांचं एक सर्टिफिकेट येतं. ते तुम्हाला इथे टाकणं अपेक्षित आहे किंवा हे असणं तुमच्याकडे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे ऑब्व्हियस आहे, की मालकांचा पॅन कार्ड तुम्हाला असणं गरजेचं आहे, की तुम्ही जर प्रोप्रायटर असाल तर इंडिव्हिज्युअल, पार्टनरशिप असेल तर फर्मचं पॅन कार्ड, ट्रस्ट असेल तर ट्रस्टचं पॅन कार्ड हे सर्व पाहिजे. तर मोस्टली तुम्ही जर या दोघं कॅटेगरीजमध्ये असतील तर प्रोप्रायटरशिपसाठी तुमच्या स्वतःचं मालकाचं पॅन कार्ड चालणार आहे आणि पार्टनरशिप असेल तर तुमचं जी पण पार्टनरशिप डीड झाली असेल, त्याच्यात तुम्ही ज्या फर्मला नाव दिलेलं आहे, त्या नावाचं तुम्हाला पॅन कार्ड काढावं लागेल. हे सुद्धा ₹200-300 त तुम्हाला काढून मिळतं. ते तुम्ही काढू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पाहिजे आधार कार्ड पाहिजे. आधार कार्ड पाहिजे. कोणाकोणाचं? सेंटर ओनरचं पाहिजे, सेंटर कोऑर्डिनेटरचं, लर्नर फॅसिलिटेटरचं आणि काउन्सिलरचं. या चारींचेही आधार कार्ड तुम्हाला असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, हे चारही एकच व्यक्ती राहू शकतो. हे चारही एकच व्यक्ती राहू शकतो. ओके. तर एकाचंच आधार कार्ड चारही ठिकाणी दिलं किंवा चारही पोस्ट जर एकाच व्यक्तीने केला तरी चालेल. पण माझी प्रत्येकाला रिक्वेस्ट राहील, की एकच व्यक्ती न ठेवता तुम्ही अनेक रजिस्ट्रेशन केले पाहिजे. म्हणजे सेंटर एकच, पण त्याच्यामध्ये फॅकल्टीज तुम्ही 2-3 फॅकल्टीज ठेवू शकतात. कोऑर्डिनेटर एकच ठेवण्याची परवानगी आहे. पण बाकी सर्व रोल एकच व्यक्ती सांभाळू शकतो. ओके. या व्यतिरिक्त तुम्हाला एम-एस-एम-ईचं रजिस्ट्रेशन किंवा उद्यम. तर याच्यासाठी मी सांगेन तुम्हाला, की उद्यम आधार किंवा उद्योग आधार काढणं सोपं आहे. तर ते सुद्धा ₹100-150 त तुम्हाला सायबर कॅफेवर काढून भेटतं. तर उद्यमचं सर्टिफिकेट तुम्ही काढून घेतलं पाहिजे आणि तेही लगेच भेटतं म्हणून त्याच्यात काही वेळ जाणार नाही. त्यानंतर जो पण सेंटर कोऑर्डिनेटर असणार आहे, त्याचं डिग्री, डिप्लोमा सर्टिफिकेट किंवा त्याचं जे पण हायेस्ट एज्युकेशन झालं असेल, तर ते सर्टिफिकेट तुम्ही इथे टाकू शकतात. अंडरटेकिंग फ्रॉम ए-ओ जो आहे, जेव्हा तुम्ही एम-के-सी-एलचा प्रोसेसमध्ये जेव्हा फॉर्म भराल, तर त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला ए-ओचा फॉर्म ऑटोमॅटिक येईल. तर तो ए-ओचा फॉर्म तुम्हाला तिथे अंडरटेकिंग तिथे येईल. ते अंडरटेकिंग तुम्हाला तुमच्या लेटर हेडवर प्रिंट करायचं आहे. त्याच्यावर सर्व ठिकाणी सह्या करायच्या आहे. रबर स्टॅम्पने स्टॅम्प मारायचा आहे. लक्षात घ्या तुमच्याकडे रबर स्टॅम्प नसेल, तर तो रबर स्टॅम्प बनवून घ्या. त्यालाही ₹200-300 खर्च लागतो. पण रबर स्टॅम्प बनवून घ्या आणि त्याच्यावर शिक्का मारून ते तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचं आहे रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये. आणि ई-सी-एस, एम-के-सी-एललाही जेव्हाही तुम्ही आता सेंटरमध्ये तुम्ही सेंटर तुमचं तयार होईल, तर त्यावेळेस तुम्हाला एम-के-सी-एलला पेमेंट करावं लागतं, एम-एस-सी-आय-टीच्या स्टुडंट्सचं पेमेंट. तर ते ई-सी-एस अंतर्गत केलं जातं. तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या ए-ओचं तुम्हाला काय पाहिजे, कॅन्सल चेक अपलोड करावा लागतो. मग तो करंट अकाउंट असू द्या किंवा सेव्हिंग अकाउंट असू द्या. त्याचा कॅन्सल चेक तुम्हाला तिथे अपलोड करावा लागतो आणि शेवटचा तुमचा बिझनेस प्लॅन. आता बिझनेस प्लॅन काय असतो, कसा असतो, कसा बनवायचा याबद्दल मी डिटेल माहिती माझ्या ट्रेनिंगमध्ये दिलेली आहे, देणार आहे. तर बिझनेस प्लॅनसुद्धा तुम्हाला इथे एक महत्त्वाचा अपलोड करायचा असतो आणि तो तुम्हाला सांगावा लागतो, की प्रपोज्ड माझं
जे पण काही सेंटर मी चालवणार आहे, त्याच्यामध्ये मी अंदाजे किती ॲडमिशन्स करणार आहे, काय आहे, याच्याबद्दल खूप महत्त्वाची माहिती मी त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहे. तर एकंदरीत एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात तुम्हाला सेंटर रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा पूर्ण प्रक्रियेमधून तुम्हाला व्यवस्थित सर्व डॉक्युमेंटेशनसाठी एवढ्या गोष्टी लागतात. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी बस इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.